मशरूम नावाला जेवढं सुंदर तेवढं खायलाही पौष्टिक. भाजून खाल्ले तर चवीला चवदार, पण भाजी बनवायची म्हटलं की प्रश्न कशी करणार. आज आणल्यावर विचार करेपर्यंत उद्या काळे पडणार. म्हणून पटकन आता आपण भाजी बनवणार. हॉटेलमध्ये गेलो की कधीतरी नक्कीच काहीतरी वेगळं म्हणून आवर्जून आपण मशरूम मागवतो. मग आज घरीच आपण करूयात का हॉटेल स्टाईल भाजी? चला तर बघूया. मग आपण आज हॉटेल स्टाईल भाजी बनवायची आहे. त्याची रेसिपी पण कमीत कमी इन्ग्रेडियंटमध्ये आणि खूप कमीत कमी ऑइलमध्ये आपण कशी सुंदर चविष्ट भाजी बनवू शकतो ते आज बघूया. मशरूमला आपण तिखट, मीठ, हळद, दही आणि गरम मसाला टाकून मॅरिनेट करून घेतलेला आहे आणि मॅरिनेट केल्यानंतर त्याला अर्ध्या तासासाठी तसंच ठेवायचं. त्यानंतर इथे आपण वाटण बनवून घेऊ. वाटणसाठी आपण कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या असं एका मिक्सर जारमध्ये काढून आपण त्याला छान ग्राइंड करून घेतलेलं आहे. हे आता आपल्याला मशरूमच्या ग्रेव्हीसाठी कामी येईल आहे. थंडीचा सीझन असल्यामुळे आता मी इथे मस्टर्ड ऑइल घेतलेलं आहे, तेही अगदी कमी प्रमाणामध्ये. आणि ऑइल गरम झालं की त्यामध्ये मी आता थोडंसं शहाजिरे घालत आहे. शहाजिऱ्याने फ्लेवर चांगला येतो, त्यामुळे मी ते यूज केलेलं आहे. आणि त्यामध्ये मिरे टाकलेले आहे, एक 5-6 मिरे. त्यानंतर आपण यामध्ये वाळलेली लाल मिरची घालून घेऊया आणि लाल मिरचीला तडका आला की त्यानंतर आपण त्यात वाटण घालूया. वाटणाला छानपैकी तेल सुटतपर्यंत आरत परत करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद आणि थोडासा गरम मसाला घालून परत त्याला तेल सुटतपर्यंत भाजायचं. आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जे मॅरिनेट करून ठेवलेले मशरूम होते ते ॲड करायचे. मशरूम ॲड केल्यानंतर वाटण चांगल्यापैकी मशरूमला लागेल असं आपण मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनटं त्याला मंद आचेवर तसंच ठेवायचं. त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी थोडंसं घालायचं. खूप प्रमाणात नाही घालायचं, कारण मशरूमची ग्रेव्ही ही थिक असते, त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं. सो अशा प्रकारे मशरूमची भाजी रेडी झालेली आहे. मशरूमची भाजी सर्व करायची, त्यासोबत जर नान असेल तर अजून जास्त चांगली टेस्ट येते. आणि अशा प्रकारे मशरूमच्या भाजीसोबत जेवणाचा आनंद घ्यायचा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय गजानन. बाय बाय.